कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। काय झालं? नाही काही नाही। तुला लागलंय का? हा पण ठीक आहे। श्रीनिवास दाखव मला। श्रीनिवास प्लीज लेट मी सी। श्रीनिवास किती लागलाय तुला? तू तू प्लीज बस बस इथे थांब। सॉरी, खूप दुखतंय। हा थोडस। अजूनही दुखतंय? नाही आता बरं वाटतं। एक लक्षात घे, मला हवं ते साध्य करण्यासाठी माझ्या मुलाला किडनॅप केलं होतं। गोडाऊन कोणी जाळलं होतं? मी जाळलं होतं। तू आणि तुझा बाप मरता मरता वाचलाय। मी आता यापुढे ना घरच्यांना कधी काय करेल ना तुला सुद्धा कळणार नाही, आणि नीरज तुला वाचवू शकणार नाही। नीरज सर आल्यावर त्यांना कसं सांगायचं की त्यांना त्यांच्या आईनेच किडनॅप करायला सांगितलं होतं? त्यांना काय वाटेल त्यांच्या आईबद्दल? आणि त्याने विश्वास ठेवला नाही तर? निशी, हां? काय झालं? झोपली नाहीस? नाही, मी तुमच्यासाठी काही खायला करू का? आलेच। निशी, काय झालं? काही नाही झालंय। घरच्यांची आठवण येते का तुला? चल त्यांना भेटून येऊयात आपण। नाही नाही नको। आईची आठवण येते? बरेच दिवस त्या इथे नव्हत्या ना, आईला भेटायचंय का? नाही सर नको। मग काय झालंय? का उदास आहेस तू? चल, तुझा मूड छान होईल अशी तुला एक मी गुड न्यूज देतो। बस 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 इथे बस। मी आणि श्रीनू त्या गुंडांना शोधायला गेलो होतो ज्यांनी माझं किडनॅप केलं होतं। ते किडनॅपिंग मागे नेमकं कोण हे मला शोधून काढायचं होतं। सांग, मला किडनॅप करायला तुला कोणी सांगितलं होतं? दादा खोत। दादा खोतांचं नाव घ्यायला तुला कोणी सांगितलं? माहित नाही। सांग नाही तर। शिर्के। आणि निशी, तो शिर्के आहे। आणि काय? म्हणजे पुढे आणखी कळलं का काही तुम्हाला? नाही ना ग, ते पळून गेले। आमच्या हाती प्रूफ लागलंच नाही, पण लवकरच आम्हाला प्रूफ सुद्धा सापडेल। म्हणजे आपल्याला तुझ्या बाबांना सगळ्यांसमोर निर्दोष सिद्ध करता येईल। मला सगळं ठाऊक असून तुम्हाला कसं सांगू हे कळत नाहीये। माझ्याकडे सुद्धा पुरावा नाहीये सर। चल, खूप जागरण झालं, आता आपण झोपूया। मला पण उद्या कॉलेजला जायचंय। मॉम फायनली माझ्या बॅडमिंटनला घेऊन खुश आहे, आणि त्यात तू घरी असल्यामुळे अधिकच खुश आहे।
चल मी अंथरूण घालायला तुझी हेल्प करतो. आलोच मी, 1 मिनिट. ते बघ ते काय बोलतात माहिती, ते बोलतात की मी माझ्या मुलाला किडनॅप केलं. नाही, 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 मग. मी हा सगळा हार त्या खोतांवरती टाकला त्यांच्या उपरी जाण्यासाठी. नाही मॉम, नाही. आय ट्रस्ट यू मॉम. मॉम, असं काही घडलेलं नाही आणि तुला कोणीही ब्लेम करणार नाहीये. माझा विश्वास आहे, माझी मॉम असं कधीच करू शकत नाही. निशी, झोपली नाहीस? नाही. तू? झोप नाही येते. दादा? झोपलेत. निशी, काही झालंय का? बालपण किती छान असतं ना ग. कसली चिंता नाही, काळजी नाही. एखादी गोष्ट आपण का करतोय, कुठे पोहोचायचंय, काय मिळवायचंय, काही माहित नसतं आपल्याला. तेव्हा तो विचार करायची गरज पण नसते. आला दिवस एकदम आनंदात घालवायचा बस. त्या दिवशी भांडायचं, रडायचं. पण त्याचं ओझं ना दुसऱ्या दिवसावर नाही यायचं. लहानपणी ना मी ह्याच अंगणात खेळायचे. तिथून ना तिथपर्यंत धावत जायचे. मग दादा असे कडेवर घ्यायचे मला. आई हातात घास घेऊन माझ्या पाठीपाठी फिरायची. रात्री त्याचे मांडीवर घेऊन गोष्ट सांगायची. गोष्ट ऐकल्याशिवाय झोपच यायची नाही मला. असं वाटायचं सगळं आपल्यासाठी होतंय. पण त्यांना आपण मोठे झालो. आपला सर्कल वाढत गेला. वेगवेगळ्या कल्चरची, स्वभावाची माणसं भेटत गेली आपल्याला. आणि त्यात आपण कधी हरवलो ते कळलंच नाही. उभी चांगल्या स्वभावाच्या माणसांसोबत आपण सहज वावरू शकतो. निस्वार्थी भावनेने आपण त्यांच्यासोबत सहज जुळवून घेऊ शकतो. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.